सध्याच्या चढाओढीच्या युगात आपल्याला आपली नैतिकता कायम ठेवून कर्म करत करतच आपलं जीवन सार्थकी लावायचं आहे. स्पर्धेच्या नावाखाली भ्रष्ट आचरण न करता शुद्धाचरण करायचं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला श्रेयस मार्ग कोणता ते सांगते ती भगवद्गीता. हरिओम. आपण आता 12व्या श्लोकाकडे बोलतोय. अध्याय 4 आहे, श्लोक 12. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतो आणि म्हणून त्यासाठी देवतांची आराधना करतो. अर्थात माणसांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते असं भगवंत आपल्याला या श्लोकाद्वारे सांगतायत. सिद्धिर्भवती कर्मजा म्हणजे काय, काम होत राहील, तू आपला मजा कर, असा संदेश या श्लोकाद्वारे भगवंत देत नाही, ते लक्षात ठेवा. मग ते काय म्हणतात, इह मनुष्य लोके. इह मनुष्य लोके म्हणजे ह्या मनुष्य लोकात कर्मणाम सिद्धीम कांक्षतः, कर्मानी जे काय आपल्याला पाहिजे असेल ते प्राप्त होण्यासाठी धडपडणारी माणसं कोण असतात? ही साहजिकच अज्ञानी सामान्य जन. यजंत देवता, निरनिराळ्या देवतांची उपासना करतात. कारण काय, सिद्धीम क्षिप्रम भवती. कारण काय होतं, ही जी उपासना आहे त्या देवता त्यामुळे प्रसन्न होतात आणि त्यांची कामे लवकर करतात. हा त्यातला महत्त्वाचा अर्थ आहे. आता इथे काय करतात, देवता लवकर कर्मफळं देतात असं इथे म्हटलं आहे. आता देवतेचा खरा अर्थ काय होतो, देवता म्हणजे सुप्त शक्ती. देवता म्हणजे एक सुप्त शक्ती आणि आपल्या स्वतःमध्येच अनंत अशा सुप्त शक्ती आहेतच ना, त्यात काही शंकाच नाही आहे. आणि त्या जागृत करण्यासाठी मेहनत करावी लागते, हे निश्चित आहे. कर्म करूनच मग त्या जागृत करता येतात आणि त्या सुप्तशक्ती जागृत झाल्या की मग तुमचं काम होतं, असा याचा अर्थ होतो. कसं पहा सांगतो तुम्हाला. एखाद्या माणसाचा किंवा एखाद्या मुलीचा गळा चांगला असतो, आवाज चांगला असतो लहानपणापासून, ही परमेश्वरी देणगी आहे, त्यात काही संशयच नाही आहे. मग ती व्यक्ती काय करते, अनेक वर्ष त्या आवाजाला शास्त्रीय संगीताच्या द्वारे ट्रेनिंग देते. मग हळूहळू काय होतं, अनेक वर्षाच्या मेहनतीने तो आवाज असा काय तयार होतो की ती व्यक्ती मग कोणताही ताल ती व्यक्ती कोणत्याही रागात गाऊ शकते, कोणताही रागसुद्धा गाऊ शकते. खरंच आहे. म्हणजेच काय होतं, इथं सुप्त शक्तीची देणगी आहे, कर्माची सिद्धी, कर्मामुळे प्राप्त झालेली सिद्धी, हे निश्चित आहे. दुसरा एक अर्थ होतो, काय असतं, तसेच जे देवता म्हणजे आपण जी दैवता मानतो ती, हा पण अर्थ होईलच. दैवता मानतो ती आपल्या जशा इच्छा असतील त्या दैवत पुरं करू शकतं, त्याची उपासना आपण करतो. म्हणजे उदाहरणार्थ बुद्धी हवी असेल तर आपण काय करतो, ओंकार रूपी गजाननाची उपासना करतो किंवा गायत्री मंत्राने सूर्याची उपासना करतो. हे तर अगदी सत्य आहे. बल पाहिजे असेल तर मारुतीची उपासना करतात, त्याने बल प्राप्त होतं. पैसा हवा असेल तर लक्ष्मीनारायणाची उपासना करतात किंवा कुबेराची उपासना करतात. आता तुम्ही म्हणाल, काका कुबेराची उपासना कोणीतरी करतो का हो? मंडळी, कुबेराची उपासना आपण सगळेजण करतो बरं का. बघा, आरती संपली की आपण सगळेजण मंत्रपुष्पांजली म्हणतो की नाही. मंत्रपुष्पांजली माहिती आहे काय म्हणतो त्याच्यामध्ये, ओम यज्ञेन यज्ञमजयंत देवा स्थानी धर्मानी प्रथमान्यासन्न तेह नाकं महिमान सचंत यत्र पूर्वे साध्या संती देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे. इथे जो वैश्रवण शब्द आला आहे की नाही, तो वैश्रवण म्हणजेच कुबेर बरं का. आणि पुढे येतं पहा, समे कामान कामकामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवणो दधातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः. म्हणजे काय झालं, इथे आपण आपल्या कामाला पूर्ण करण्यासाठी कुबेराचीच उपासना करत असतो. तसंच काही लोक शंकराची उपासना करतात कल्याणासाठी, कारण शम म्हणजे कल्याण, शं करोती, जो कल्याण करतो तो. हे खरंच आहे. आणि जर कोणाला वैराग्य पाहिजे असेल तर दत्तात्रय आहेतच की हो, दत्तात्रय प्रभू आहेत, असे खरंच आहे. पण हे उपासना करताना जरा जाणून कराव्या लागतात बरं का.
नाही तर काय होतं, चांगली पत्नी मिळावी अशी इच्छा असेल समजा, कल्पना करा, आणि मग तुम्ही जर कुठे गेलात, मारुतीरायांकडे गेलात, किती उपासना केली तरी काय फायदा होणार हो? अहो, ते स्वतः ब्रह्मचारी, ते कुठून तुम्हाला चांगली पत्नी मिळवून देणार? त्यासाठी मग काय करायला पाहिजे, त्यांचा जो बॉस आहे प्रभू रामचंद्र, त्यांच्याकडे जायला पाहिजे, हे नक्की आहे. पण मंडळी, चांगल्या पत्नीसाठी श्रीकृष्णांकडे जाऊ नका, लक्षात ठेवा. त्यांना 16,108चा अनुभव आहे. आपल्याला एक सांभाळता कठीण होतं. ते 16,108 कुठे करतात, त्यामुळे कोणाकडे जायचं हे प्रथम नक्की ठरवा बरं का, नाही तर गडबड होऊ शकते. आता आपल्याला आठवतं आहे, आपण 3ऱ्या अध्यायातला मला वाटतं 10वा श्लोक बघितला होता. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती, आणि त्यातला 11वा श्लोक होता देवान भावयतानेन ते देवा भावयंतु व्हा. हे श्लोक आपण पाहिले. तेव्हा आपण देवतेचा एक अर्थ बघितला होता. तेव्हा असं पाहिलं की देवता म्हणजे आपल्या प्रत्येक इंद्रियाची एक एक अधिष्ठात्री देवता असते. आणि जसं डोळ्यांची सूर्य देवता आहे, नंतर मनाची चंद्र देवता आहे, इंद्रियांची इंद्र देवता आहे, नंतर आता कुणाची काही वरुण आहे वगैरे वगैरे. आता आपण योग्य ते कर्म करतो म्हणजे काय होतं, मग त्या देवता प्रसन्न होतात. म्हणजे काय करतो, त्या इंद्रियाचा उपयोग करतो. कशासाठी? आपल्या भौतिक उत्कर्षासाठी आपण काम करतो, सुखाची आणि भोगाची साधनं प्राप्त करण्यासाठी निश्चित करतो, तर काही शंकाच नाही. आणि मग काय करतो, आपण सगळे एकत्र येऊन काम करायला लागतो. तसंच मनाच्या शांतीसाठी जप करतो, काही साधना करतो, उपासना करतो, हे सगळं खरं आहे. त्यामुळे मग त्या देवता प्रसन्न होतात आणि त्या कर्माचं फळ आपल्याला देतात. कांक्षत कर्मणाम सिद्धीम यजंत इह देवता. पण मंडळी, एका ठिकाणी आणखीन एक वेगळा विचार येतो बरं का. तिथे असा विचार येतो की ह्या ज्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता आहेत की नाही, त्या काय करतात, ते इंद्रिय काय करतं ह्याच्यावर त्यांचं अगदी बारीक लक्ष असतं, अगदी बारीक. आणि ते सगळं रेकॉर्ड अगदी व्यवस्थित ठेवत असतात जे काय आपण करू त्याचं. त्यामुळे काय होतं, मृत्यूची जेव्हा वेळ येते तेव्हा मृत्यूच्या अगोदर यमराजाकडे आपण तो जीव पोचण्यापूर्वीच त्या देवता हे सगळं रेकॉर्ड जे असतात, सगळा डाटा ते चित्रगुप्ताकडे देतात. मग चित्रगुप्त काय करतात, तो सगळा त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये एकत्र करतात आणि मग यमराजांकडे सुपूर्द करतात. आणि मग त्या देवता सगळं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवतात. त्यामुळे लक्षात ठेवा, डोळ्यांनी कुणाकडे पाहताना ध्यानात ठेवा, कारण या देवता नुसतं रेकॉर्ड नाही ठेवत, नुसतंच काही दिसतं ते नाही ठेवत, त्याच्यामागचा आपला हेतू काय आहे तो सुद्धा लक्षात ठेवतात. आणि म्हणून नेहमी काळजी घ्यावी हे निश्चित आहे. नारायण. आणि आता या श्लोकाची दुसरी ओळ आहे, क्षिप्रमी मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. आता ही ओळ भगवंतांनी आजची परिस्थिती जाणून केली असावी बरं का, कारण त्यांना काय ते तर त्रिकालज्ञ आहे, त्यांना आजची परिस्थिती माहीत असेल. भगवंतांना काहीच अशक्य नसतं, हे खरंच आहे. आता बघा ना, आपला हा देश फार महान आहे. आपल्या देशात असं घडतं की नाही, आपल्याकडे सुद्धा अनेक दैवत आहेत आणि प्रत्येकाची स्वतंत्र देवळं पण आहेत. आता समजा तुम्हाला रेशन कार्ड पाहिजे अशी कल्पना करा, मग तुम्हाला काय करावं लागतं, त्याची तुमची इच्छा पण आहे आणि गरज पण आहे. मग तुम्ही काय करता, रेशनिंग ऑफिस नावाच्या देवळात जाता. रेशनिंग ऑफिस नावाचं पण देवळं असतं. तिथे एका मोठ्या गर्भागारामध्ये म्हणजे मोठ्या कॅबिनमध्ये सरकारनेच रेशनिंग ऑफिसर नावाची एक देवता स्थापन केलेली असते की नाही. आता बाहेर काय असतं, तुम्ही गेल्याबरोबर बाहेर तिथे अनेक पुजारी बसलेलेच असतात बाकावर. ते लगेच तुम्हाला विचारतात आणि अगदी आपुलकीने चौकशी करतात, तुमचं काम काय आहे वगैरे वगैरे. आणि मग हेही सांगतात की हे तुमचे जे काम आहे ना, यासाठी काही पूजाविधी करणं आवश्यक आहे. पूजाविधी केला तर काम लवकर होईल, नक्की होईल. आणि जर नाही केलं तर 6-6 महिने हेलपाटे मारायला लागतील, हे पण ते सांगतात. कारण काय माहिती आहे, ते दैवत फार कडक असतं. आणि मग ती पुजारी तुम्हाला पूजा साहित्याची यादी देतात. अर्थात पूजा म्हणजे दक्षिणा आलीच, हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मग दक्षिणेचे सुद्धा निरनिराळे रेट असतात. काही साधा अभिषेक असेल तर 500 रुपये, विशेष अभिषेक असेल तर 1000 रुपये वगैरे वगैरे. आणि मग काय होतं, कामाच्या स्वरूपाप्रमाणे बाकीचे दरही सांगतात की असा दर पडेल. आणि त्यात काय असतं, त्यात घासाघीस करायला काय वाव नसतो. कारण ते सांगतात बघा दैवत कडक आहे, उगाच घासाघीस करू नका, तुमचं काम होणार नाही. मग आता पूजा साहित्य तुम्ही आणलं तर दक्षिणेसकट त्या पुजाऱ्याकडे द्यायचं असतं. आणि मग काय होतं, तो पुजारी सांगतो ठीक आहे आता तुमचं काम करून देतो मी, आणि मग तो आत जातो. आपल्याला त्या गाभाऱ्यात प्रवेश नसतो, त्याला असतो. आणि मग काय होतं, पूजा साहित्याची जमवाजमव करायला समजा आम्हाला वेळ नाही आहे, तो काय म्हणतो ठीक आहे ना, काय अधिक पैसे पडतील मी सुद्धा अरेंज करू शकतो. पूजेचं साहित्य तो सुद्धा अरेंज करतो बरं का.
आणि एवढंच नव्हे तर अधिक काही पैसे दिलेत तर देवाचा प्रसाद घरी पोचवायची सुद्धा व्यवस्था असते. ही व्यवस्था असते. आता मग काय होतं, तुम्ही सगळं पूजा साहित्य दक्षिणा त्याच्याकडे दिलीत की तो त्या गर्भागारात जातो आतमध्ये आणि मग 1 तासाने साधारण रेशन कार्ड रुपये प्रसाद तुमच्या हातामध्ये पडतो. हे खरंच आहे. क्षिप्रमी मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. पण मंडळी, हा केवळ गमतीदार अर्थ झाला. याचा एक सूक्ष्म अर्थ आहे, तोही लक्षात घ्या. मनुष्ययोनी कशी आहे हो? मनुष्ययोनी कर्मयोनी आहे. कारण केवळ मनुष्यच कर्म करू शकतो, हे खरंच आहे. कर्म करण्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे आणि कर्मसिद्धांत फक्त मनुष्य लोकातच लागू होतो, हे तर अगदीच खरं आहे. पण या कर्मसिद्धांताचे अनेक बारकावे आहेत बरं का, पुष्कळ बारकावे आहेत. आता आपण दुसऱ्या अध्यायात 47व्या श्लोकात कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, इथे कर्मसिद्धांत अगदी सविस्तर पाहिला होता. हे अगदी सत्य आहे. पण मंडळी, यात फसगत कशी होते ते तुम्हाला सांगतो. हे ऐकणे जरूर जाणण्यासारखं आहे. काय असतं, आपण रोज काहीतरी नवीन शिकत असतो. नक्कीच सांगतो. एकदा कर्मसिद्धांतावर बोलताना मी असं सांगितलं की जसं आपण कर्म करू शकतो त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. आणि मग संचित, प्रारब्ध, क्रियमाण वगैरे वगैरे हे सगळे त्याच्यात मी उल्लेख आलेच. आणि शेवटी असंही सांगितलं की अंत्यमती सागेती, जो मनात शेवटचा विचार असतो त्याप्रमाणे माणसाला जन्म येतो. झालं. नंतर एका माणसाने मला एक फार मार्मिक प्रश्न विचारला बरं का. त्याने असं विचारलं, कदाचित तो प्रश्न तुम्हालाही पडत असेल आणि त्याचं उत्तर माहीत पाहिजे म्हणून सांगतो. त्यांचा प्रश्न असा होता की पशुयोनी ही कर्मयोनी नाही. तुम्ही असं सांगितलं की पशु कोणतेही कर्म करत नाही आणि म्हणूनच त्यांना त्या कर्माचं फळ पाप किंवा पुण्यरूपाने लागत नाही. उदाहरणार्थ, वाघाने जर गाईला मारलं, अगदी जिवंत फाडून खाल्लं, तरीसुद्धा त्याला पाप लागत नाही. का बरं? कारण तो तर नैसर्गिक प्रेरणेप्रमाणे वागत असतो. ते कर्म नसतं, त्याच्यात कर्तृत्वभाव नसतो. कर्तृत्वभाव बिलकुल नसतो. मग आता पुढचा जन्म कसा येतो? ह्या जन्मात आपण जे काही कर्म करतो त्याच्यातली जी कर्मफळं बाकी राहिलेली असतात ती भोगण्यासाठी पुन्हा देह धारण करावं लागतो. हे खरंच आहे ना. मग आता वाघाला तर पुनर्जन्म येणे शक्यच नाही, कारण त्याचं काही कर्मच नाही आहे. तेव्हा त्याला काही पुनर्जन्म येणार नाही. त्यामुळे मग परत परत जन्म येताना जर मुक्ती मिळत असेल तर आपण सुद्धा वाईट कर्म करून मुद्दाम वाघाच्या योनीत का जाऊ नये परत मागे? पण तुम्ही हेही सांगितलं की आपण जर वाईट कर्म केलं तर आपण परत मागे जातो. मग आपण मुद्दाम वाईट कर्म करावं, वाघाची योनी पत्करावी आणि काय होतं, त्याचा मृत्यू आला की हमखास मुक्ती मिळेल की. एवढं सगळं कर्मयोग वगैरे करायची काय खटपट करायची काय गरज आहे? आता मंडळी, हा प्रश्न मोठा पेचीदा होता बरं का. याचं उत्तर मला सुद्धा माहीत नव्हतं आणि मी त्यांना प्रांजळपणे सांगितलं की मला याचं उत्तर आत्ता माहीत नाही, पण मी याचं उत्तर मिळवीन आणि तुम्हाला कळवीन. त्यानंतर मी काय केलं, एका संतांकडून हा कर्मसिद्धांत चांगला नीट समजावून घेतला आणि मग त्याचं उत्तर मला मिळालं. काय उत्तर मला सांगतो बघा. काय होतं, डार्विनचा जो उत्क्रांतीवाद आहे, थेअरी ऑफ इव्होल्युशन, त्याच्यामध्ये आणि भारतीय तत्त्वज्ञानातला मूलभूत फरक इथे येतो बघा. डार्विन साहेब काय म्हणतात, ते असं म्हणतात की जीव प्रथम एकपेशी अमिबा म्हणून तयार होतो आणि मग हळूहळू उत्क्रांत होत होत मनुष्य योनीपर्यंत तो पोचतो. पण मनुष्य योनीनंतर उत्क्रांतीचं काय टप्पे आहेत ते मात्र त्या सिद्धांतामधील हा अगदी अनिर्णित भाग आहे. त्यात काही ते सांगत नाहीत पुढे काय होणार ते. हे खरंच आहे. आता ह्या इथे कर्मसिद्धांचा विचार कुठेच येत नाही, मात्र याच्यात कर्मसिद्धांत येत नाही. या उलट भारतीय तत्त्वज्ञान असं म्हणतं की ब्रह्मदेवानी प्रत्येक प्राणी स्वतंत्रपणे निर्माण केला. तो एकामागून एक असा उत्क्रांत होत नाही गेला. त्याने स्वतंत्रपणे तो बनवलेला आहे आणि मनुष्य योनी महत्त्वाची योनी त्यांनीच बनवली आहे. हे खरंच आहे. मनुष्य योनीतच माणूस कर्म करू शकतो आणि त्या कर्माचं जे फळ असतं, म्हणजे चांगल्या कर्माचं फळ पुण्य, वाईट कर्माचं फळ अर्थातच पाप आणि दुःख, हे फळ मनुष्य योनीतच फक्त प्राप्त होऊ शकतं. वाईट कर्माचं फळ काय असतं? वाईट कर्माचं फळ मृत्यूनंतर माणसाला पशुयोनी येते. म्हणजेच काय होतं, ती केवळ भोगयोनी आहे मंडळी, लक्षात घ्या. त्यात जे भोग आणि दुःख असतं ते भोगून झालं की तो माणूस पुन्हा मनुष्य योनी देतो, मोक्षाला नाही मिळत. कारण ते फक्त भोग भोगण्यासाठी त्याला ती योनी मिळाली होती. त्यामुळे ती संधी परमेश्वर देतो त्याला पुन्हा मनुष्य योनीत येण्याची आणि पुन्हा चांगलं कर्म करण्याची. या उलट मनुष्याने जर पुष्कळ चांगली कर्म केली तर त्याला स्वर्ग किंवा त्यापेक्षा उच्च अशा इतर योनी मिळतात. हे खरंच आहे. देव योनी, गंधर्व योनी वगैरे मिळतात. पण खिशातला पुण्याचा साठा संपला की पुन्हा सगळे सुखभोग सोडून परत मनुष्य योनीत यावं लागतं. हे खरंच आहे ना. म्हणजे वाघाला मुक्ती नाही मिळत, लक्षात ठेवा. वाघ काय होतं, त्याचं ते भोग योनीतलं कर्म संपलं की पुन्हा तो मनुष्य योनीत येतो आणि म्हणून
माणूसच फक्त कर्म करतो आणि त्यामुळे त्याचं एक विशेषत्व त्याला भगवंताने दिलं आहे की ह्या योनीत कर्म करून तो स्वतःचा उद्धार करू शकतो. कर्मामध्ये विशेषता आहे, विशेषता नक्कीच येते. जसं बघा ना, माणूस अनेक गोष्टी करतो की बुद्धीचा उपयोग करतो. कसा उपयोग करतो बघा, आता समजा तांदूळ एक धान्य आहे. आता वस्तुतः प्राणी काय करतात, जे तांदूळ जसं मिळेल तसं खातात, त्यात त्यांना काही प्रयोग नाही करता येतो कारण बुद्धी नाही आहे. माणूस काय करतो, ते एकाच तांदूळ या धान्यापासून तो शेकडो खाण्याचे पदार्थ बनवतो. शेकडो जनरल प्रोसेसिंग करतो, हे खरंच आहे. आणि प्रत्येक पिढीत नवीन नवीन प्रयोग होत असतात, नवीन नवीन पदार्थ उदयाला येत असतात, हे खरंच आहे. आणि ही सतत वाढणारी गोष्ट आहे, त्यात काही नक्की शंका नाही आहे. ही आहे माणसाच्या कर्माची सिद्धी आहे, कर्मामुळे त्याने मिळवलेली सिद्धी. आता माणूस सोडून इतर ते अशक्य आहे हो. पशु काय किंवा पक्षी काय, गेले अनेक जन्म किंवा अनेक हजारो वर्ष त्याच प्रकारचं आणि तेच अन्न खातात. कसली इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये त्यांना करता येत नाही. त्यात सुधारणेला, कर्माला, बुद्धीला काही वावच नाही आहे, काही वावच नाही. कारण काय, ते कर्मच करू शकत नाहीत, हे खरंच आहे. तेवढी एक तर बुद्धीही नाही आणि कर्माची सिद्धीही नाही, हे सत्य आहे. आणि मग ह्या ज्या कर्मसिद्धी असतात 2-3 प्रकारच्या असतात बघा. कशा असतात, एक आहे अर्थप्राप्ती, पैसा मिळवणं. पुष्कळ लोकांना आवडतं, खरंच आहे. का बरं, कारण पैशामुळे सुखाची साधनं प्राप्त करता येतात, हे खरंच आहे. हा आहे अर्थपुरुषार्थ. दुसरं काय असतं, भोगाची साधनं. यात खाणं पिणं आलं, कपडा लत्ता आला, आरोग्य आलं, शिक्षण आलं, संपर्काची वाहतुकीची साधनं आली, करमणुकीची साधनं आली. ही सगळी आहेत ना मुख्यतः भोगाची साधनं. हा आहे कामपुरुषार्थ. आणि तिसरा आहे धर्मपुरुषार्थ, म्हणजे कर्म करून उपासना करणं, जपजाप्य करणं, पूजापोथी करणं, तीर्थयात्रा करणं, दान करणं. यायोगे काय करायचं, पुण्य प्राप्त करायचं आणि त्यासाठी मग स्वर्गप्राप्तीची इच्छा आपण पूर्ण करू शकतो. हा आहे धर्मपुरुषार्थ. आणि आता सर्वात मोठा आहे मोक्षपुरुषार्थ, हे खरंच आहे. आणि हे कर्मसिद्धीचं स्वातंत्र्य फक्त मनुष्य जन्मातच आहे बरं का, तो करू शकतो. आणि म्हणून ते म्हणतात क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. पण प्रश्न असा येतो की आम्ही सिद्धी कशाला म्हणायचं. ते असं म्हणतात सिद्धी मिळेल, हवेतून उडणं, पाण्यावरून चालणं, काही वस्तू निर्माण करणं, ही काही सिद्धी आहे का हो? अहो ह्या तर क्षुद्र सिद्धी आहेत असं आपल्याला योगशास्त्र सांगतं. निश्चित आहे, पतंजली मुनी योगशास्त्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे. आता ज्ञानदेवानी भिंत चालवली किंवा रेड्याकडून भेद वाजवले, त्यांनी सुद्धा याला काही महासिद्धी असं म्हटलेलं नाही आहे, हे निश्चित आहे. त्यांनी काय त्याला असं नाही म्हटलं की हे काहीतरी महासिद्धी आहे, नक्कीच नाही. या बाबतीत काय होतं, भगवान रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो, म्हणजे आपलं हे अधिक स्पष्ट होईल. तो अर्थात आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.